नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आणि 26 हे घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी अंगणवाडीचा या ठिकाणी पेपर झालेला आहे आत्ताच। या ठिकाणी BMCचा पेपरसुद्धा चालू आहे। याच्यामध्ये कनिष्ठ आणि या ठिकाणी सब इंजिनियरचा पेपर सुरू आहे। त्याचप्रमाणे आता समाज कल्याणचा पेपरही या ठिकाणी सुरू आहे, या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत या ठिकाणी जवळपास 3 ते 4 किंवा 5 क्वेश्चन हे फक्त केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विचारलेले आहेत। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा। चला तर स्टार्ट करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या खूप महत्त्वाचा आहे आणि कामी येणार आहे। पूर्ण वर्ष नव्हे तर या ठिकाणी पुढचा अर्थसंकल्प येईपर्यंत तुम्हाला हाच व्हिडिओ कामी येणार आहे। या ठिकाणी बघा, 1 फेब्रुवारी 2025 ला हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालेला आहे। आपण महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत। या ठिकाणी सर्व लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी आकडे लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये अंदाजपत्रक काय आहे लक्षात ठेवायचे, त्याच्यावरतीच हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। जवळपास 4 ते 5 क्वेश्चन हे प्रत्येक एक्झाममध्ये या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी लक्षात घ्या, सुरू करूया। केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच कंपनी व्यवहार मंत्री जे आहेत त्यांचं निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प 25-26 मध्ये सादर केलेला आहे। ठीक आहे, तारीख लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारी 2025 आहे। या ठिकाणी बघा, खाली अंदाजपत्रक आहे। कर्जा व्यतिरिक्त एकूण उत्पन्नाचा एकूण खर्च अनुक्रमे 34 पॉईंट या ठिकाणी 96 लाख कोटी रुपये आणि 50.65 लाख कोटी रुपये असा राहिलेला आहे। तर तुम्हाला हे अर्थ या ठिकाणी जे आहे अंक दिलेले आहेत ते लक्षात ठेवायचे। निव्वळ कर महसूल या ठिकाणी बघा, निव्वळ कर महसूल यांनी दिलेला आहे ते 28.37 कोटी रुपयाला असा राहणार आहे। वित्तीय तूट तुम्हाला लक्षात ठेवायची GDPच्या, जी GDP असते आपली त्याच्या 4.4% राहणार आहे असं अंदाज सांगितला आहे। बाजारात एकूण बघा कर्ज अंदाजे किती आपलं तर 14.82 लाख कोटी रुपये एवढं कर्ज या ठिकाणी भारतावरती आहे। जर कोणी विचारलं किंवा त्यामध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला हा आकडा माहीत पाहिजे, 14.82 कोटी। त्यानंतर बघा, वित्तीय वर्ष 25-26 मध्ये भांडवली खर्चासाठी 11.21 लाख कोटी म्हणजे GDPच्या 3.1% रुपये एवढी तरतूद केलेली आहे। जेवढं GDP आहे त्याच्या हे टक्केवारीमध्ये दिलेले आहे 11.21 लाख। त्याच्यानंतर बघा खाली बघूया, या ठिकाणी बघा विकासाचं पहिलं इंजिन। आता यांनी काय केलं की प्रत्येक वेगवेगळ्या गटांमध्ये हे सगळं डिवाइड केलेलं आहे। तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम आहे। ठीक आहे, विकासाचं पहिलं इंजिन कशामध्ये येतं, कृषी क्षेत्रामध्ये येतं। लक्षात घ्या, ते विचारतील विकासाचं पहिलं इंजिन काय आहे तर कृषी क्षेत्र आहे। आणि त्याच्यामध्ये बघा पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आहे, धनधान्य। ठीक आहे, कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम। यामध्ये काय आलेले आहे की यामध्ये उत्पादकता, मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी मापदंड असलेले 100 जिल्ह्यात समाविष्ट केलेत। किती, 100 जिल्हे हा आकडा आहे त्याचा समावेश केलेला आहे। 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणं हे याचा उद्देश आहे याच्यामध्ये। ठीक आहे, डाळींबाबतचं या ठिकाणी आत्मनिर्भरता, कोणती डाळ आहे, सरकार तूर डाळ, उडीद डाळ आणि मसूर डाळ याच्यावरती लक्ष केंद्रित करत आहे। ठीक आहे, तर 6 वर्षांचे डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भर, लक्षात घ्या, आत्मनिर्भरता मिशन हे नाव दिलेले आहे त्याला, ते सुरू करणार आहे कशामध्ये, डाळींच्या बाबतीमध्ये। तर ही या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा खाली दिलेलं आहे, नाफेड आणि NCCF आगामी 4 वर्षात 4 शेतकऱ्यांकडून या डाळींची खरेदी करणार आहे। कोण करणार आहे, नाफेड करणार आहे आणि NCCF करणार आहे, हे पुढच्या 4 वर्षांमध्ये। ठीक आहे, भाजीपाला पुढचा आहे फळांसाठी समावेशक कार्यक्रम। यामध्ये बघा उत्पादन, कार्यक्षमता, पुरवठा, प्रक्रिया, शेतकऱ्यांसाठी रास्त किमतींना प्रोत्साहन देण्यासाठी यामध्ये हा व्यापक कार्यक्रम सुरू केलेला आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीने हे सर्व लक्षात ठेवायचं आहे। याच्यामधले जवळपास 4 ते 5 क्वेश्चन हे प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही बघा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। यामध्ये फक्त बटन दाबायचं आहे, दुसरं काहीच नाही। लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ। त्यामध्ये बघा पुढं बिहारमध्ये मखाना मंडळ आहे, तर हे सुद्धा या ठिकाणी मखाना मंडळ कुठं आहे तर बिहारमध्ये स्थापन केलेलं आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, यामध्ये बघा उत्पन्न देणाऱ्या बियांसाठी राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 100हून अधिक प्रकारच्या बियांची व्यावसायिक उपलब्धता आणि त्याचं लक्ष विकास करणं आणि प्रसार करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे, लक्षात घ्या। बियाण्यांसाठी काय केलंय, 100हून अधिक बियाणांचं या ठिकाणी व्यावसायिक उपलब्धता व्हावी। मत्स्य व्यवसाय दिलेला आहे या ठिकाणी, याच्यावरती क्वेश्चन आता उतरलेले आहेत। म्हणजे याच्यामध्ये कोणतं जे अंगणवाडीचे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये क्वेश्चन आलेले आहेत, BMC मध्ये सुद्धा आलेले आहे। तर मत्स्य व्यवसायावरती विचारलेला आहे। सरकार अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करते। तर या ठिकाणी हे आपले भारताच्या बाजूला असणारे बेट आहेत, लक्षात घ्या। याच्यावरती हे जे आहे मत्स्य व्यवसाय, त्याचप्रमाणे या ठिकाणी ट्रॅव्हल टुरिझमसाठी सुद्धा याचा वापर केला जात आहे। तर मत्स्य व्यवसायासाठी काय, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट।
कापूस उत्पादकताचं अभियान सुद्धा आहे याच्यामध्ये. कापूस लागवड उत्पादकता या ठिकाणी शाश्वत आहे, तर ही 5 वर्षांच्या अभियानाची घोषणा सुद्धा केलेली आहे. त्यानंतर बघा किसान क्रेडिट कार्ड KCC म्हणतो आपण, लक्षात घ्या शॉर्ट फॉर्म आहे, माध्यमातून वर्धित पतपुरवठा केला जाणार आहे. ठीक आहे, तर KCC हे सगळ्यांचं आता बनलेलं आहे आणि त्यांच्या शेतकरी वर्गापर्यंत हे पोहोचत आहे याचं कार्ड. तर याच्यामध्ये काय आहे तर सुधारित व्याज सवलत योजना आहे. ठीक आहे, कर्ज मर्यादा ही 3 लाखापर्यंत होती, तर आता ती 5 लाखांपर्यंत वाढवलेली आहे. लक्षात घ्या, KCC मार्फत जे कार्ड देण्यात येत आहे हे शेतकऱ्यांना देते आणि त्याच्यामध्ये फक्त 3 लाखाची या ठिकाणी कर्ज मर्यादा होती, आता ती सवलत ती जी वाढवली आहे ती 5 लाखापर्यंत केलेली आहे. 2025च्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. तर 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे, तर विकासाचं दुसरं इंजिन काय आहे, MSME. ठीक आहे, MSME या ठिकाणी बघूया आपण. MSME वर्गीकरण निकषांमध्ये सुधारणा केलेली आहे. वर्गीकरण गुंतवणूक करणं, उलाढाल करणं 2.5 आणि 2 पटीने या ठिकाणी वाढवण्याचं कार्य. या ठिकाणी टक्केवारी लक्षात ठेवा, किती पटीने वाढवण्याचा उद्देश आहे या ठिकाणी MSME वर्गीकरणासाठी, तर 2.5 ते 2%. ठीक आहे, सूक्ष्म उपक्रमांसाठी क्रेडिट कार्ड देणं. ठीक आहे, 5 लाख रुपये मर्यादेसह या ठिकाणी क्रेडिट कार्ड. पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड हे जारी करण्यात येणार आहेत. लक्षात घ्या, 2025-26 मध्ये आहे, तर 10 लाख कार्ड हे जारी केले जाणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर स्टार्टअपसाठी विस्तारित निधी दिलेला आहे. ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, वेगवेगळ्या नवीन धंदे असतील किंवा बिझनेस असेल, तर 10,000 कोटी रुपयांच्यासाठी नवीन योगदान दिलेली आहे. ठीक आहे, या निधीची स्थापना केली जाणार आहे. नव उद्योजकांसाठी या ठिकाणी योजना बघा, 5 लाख महिला अनुसूचित जाती जमातीतील या ठिकाणी 5 वर्षात 2 कोटी रुपयापर्यंत मुदत कर्ज. ठीक आहे, तर ही याची घोषणा झालेली आहे. पादत्राणे चामडे क्षेत्रावर सुद्धा या ठिकाणी त्यांचं लक्ष असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा त्याची गुणवत्ता वाढवणं, स्पर्धात्मकता वाढवणं. 22 लाख व्यक्तींना या ठिकाणी रोजगार देण्यात येणार आहे आणि 4 लाख कोटींची उलाढाल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा, तुम्ही हे वाचून घ्या. खेळणी क्षेत्रातील उपाययोजना बघा, उच्च दर्जाची, अनोखी, नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ अशी खेळणी क्षेत्र बनवण्यासाठी सुद्धा यावेळेस लक्ष दिलेलं आहे केंद्राने. अन्न प्रक्रिया करणे, त्याचबरोबर उत्पादन मोहीम मेक इन इंडियाला चालना देणे. ठीक आहे, मेक इन इंडिया तो पहिल्या वर्षापासूनच सुरू झालेला आहे, 2014, 15, 16 पासून. तर मेक इन इंडिया हा चालना देण्यासाठी लघु उद्योग असेल, मध्यम मोठ्या उद्योगांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे. खाली बघूया, विकासाचं तिसरं जे इंजिन आहे ते आहे गुंतवणूक इंजिन. ठीक आहे, या ठिकाणी बघा तिसरं गुंतवणूक इंजिन आहे. याच्यामध्ये काय करणे की लोकांचा सहभाग उडावणे. पैसा मार्केटमध्ये कसं येणार तर गुंतवणूक केल्यानं. जसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये या ठिकाणी गुंतवणूक करता, त्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी लोकसहभाग वाढवून याच्यामध्ये गुंतवणूक करावं लागणार आहे. हे तिसरं इंजिन आहे. याच्यामध्ये बघा सक्षम अंगणवाडी पोषण 2.0. ठीक आहे, पोषण आधारासाठी खर्चाच्या नियमांची व्याप्ती योग्यरित्या वाढवली जाईल. तर हा क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बघा अटल टिकरिंग लॅब, पुढील 5 वर्षात सरकारी शाळांमध्ये जवळपास 50,000 अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत. कोणत्या नावाने उभारण्यात येणार आहेत तर अटल, आणि पुढच्या 5 वर्षात 50,000 ही आकडा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सरकारी शाळा माध्यमिक आरोग्य केंद्रांसाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणार आहे. ते कशासाठी, माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी. ठीक आहे, भारतीय भाषा पुस्तक योजना, या ठिकाणी शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपात भारतीय भाषा पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना ही जारी करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. त्यानंतर बघा नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग, स्किल वाढवण्यासाठी मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड, उत्पादनासाठी आवश्यक कौशल्यांसह युवकांना सुसज्ज करणं, हे या उत्कृष्ट केंद्राची स्थापना केलेली आहे. काय याची उत्कृष्टता केंद्र स्थापन केलेली आहेत 5. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारतीय तंत्रज्ञान संस्था ITIच्या क्षमतेचा विस्तार केला आहे. 2014 नंतर काय केले त्यांनी, 6,500 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाची सुवर्ण संधी दिलेली आहे. 5 ITIमध्ये जे 5 वेगवेगळे ट्रेड येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्या सुविधा दिलेली आहे. त्यानंतर बघा शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा जगामध्ये सगळीकडे होत आहे. या ठिकाणी उत्कृष्ट केंद्र या ठिकाणी तयार करण्याचं बोललेलं आहे त्यांनी. शिक्षणासाठी AI उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी सेपरेट 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यानंतर बघा वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार केलेला आहे त्यांनी. यामध्ये रुग्णालयांमध्ये 10,000 अतिरिक्त जागांची, तर आगामी 5 वर्षात 75 जागांची भर पडणार आहे. म्हणजे वैद्यकीय शिक्षणामध्ये जवळपास पुढच्या 5 वर्षात 75,000 जागा या ठिकाणी भरले जाणार आहे. त्यानंतर बघूया या ठिकाणी सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्स या ठिकाणी उभारले जाणार आहेत. या ठिकाणी 25-26 मध्ये आणि म्हणजे 3 वर्षामध्येच या ठिकाणी 200 केंद्रांची या ठिकाणी उभारणी केली जाणार आहे. लक्षात ठेवा, यामध्ये 2025 मध्ये. तर यामध्ये बघा सर्वात महत्त्वाची माहिती की फ्री कॅन्सरची लस तुम्हाला भेटणार आहे आता इथून पुढे. आणि ही कोणत्या देशांनी बनवलेली आहे लक्षात घ्या, या ठिकाणी रशिया,
फ्रिकोनचं या ठिकाणी देणार आहे रशिया या देशाने या ठिकाणी बनवली. नंतर बघा शहरी उपजीविका मजबूत करणे, PM स्वनिधी योजना, या योजनेतून जवळपास 30,000 रुपये मर्यादेसह UPI संलग्न क्रेडिट कार्ड आणि क्षमता निर्मितीसाठी सहाय्य पुरवले जाणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना या ठिकाणी तयार करणं, ई श्रम पोर्टल नोंदणी असेल, PM जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य सेवा मिळण्याची व्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करणं, पायाभूत सुविधांसाठी राज्यांना सहाय्य देणं, या ठिकाणी बघा मालमत्तेचं मुद्रीकरण करणं योजना ही 2025 आणि 30 मध्ये सुद्धा आहे. या ठिकाणी पायाभूत योजनांचा जे सल्ला आहे या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे खाली बघा जल जीवन या ठिकाणी मिशन आहे 2028 पर्यंत याला मुदत वाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघू या ठिकाणी शहरी आव्हान निधी सुद्धा आहे. या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारचे 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये विकास केंद्र बनवणं, त्यानंतर विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान हे सुद्धा या ठिकाणी आहे. 20,000 कोटी रुपयांचे या ठिकाणी मॉड्युलर रिॲक्टर म्हणजे या ठिकाणी लघु मॉड्युलर रिॲक्टर SMR हे असं नाव आहे त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये, त्या संशोधनासाठी या ठिकाणी विकासासाठी अणुऊर्जा अभियान हे करण्यात आलेलं आहे. 5 स्वदेशात विकसित करण्यात येणार आहेत 2033 पर्यंत. त्यानंतर बघा जहाज बांधणी आहे. या ठिकाणी आर्थिक सहाय्य सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामध्ये बघा पुढे सागरी विकास निधी सुद्धा आहे या ठिकाणी आणि जो आहे HML नुसार भरण्यात येणार आहे. त्यानंतर बघा सागरी विकास निधी हा या ठिकाणी 49% योगदान जे आहे ते बंदराला देण्यात येणार आहे सरकारकडून आणि उर्वरित क्षेत्राकडून हे बाकी त्यांच्याकडून असते. त्यामध्ये बघा 51% हे इतरांकडून म्हणजे समोरच्याकडून असते आणि 49% सरकारकडून. त्यानंतर बघा उडान प्रादेशिक संपर्क सुविधा योजना ही सुद्धा आहे. बिहारमधील ग्रीनफील्ड विमानतळ या ठिकाणी बघा पाटणा येथे बनवण्यात येणार आहे. त्याची क्षमता वाढवणं आणि ब्राउनफील्ड विमानतळ म्हणजे अस्तित्वात असलेल्या विमानतळावर केलेली विकास कामं. ठीक आहे. तर मिथिलांचलमधील पश्चिम कोशी कालवा प्रकल्प सुद्धा आहे. त्याच्यामध्ये बघा बिहारमध्ये येतो तो, ते लक्षात ठेवा. त्यानंतर खाणी क्षेत्रातील सुधारणा, स्वामी निधी 2 रोजगार नेतृत्वाखाली वाढीव पर्यटन करणं. त्यानंतर बघा नवोन्मेषात गुंतवणूक करणं, संशोधन विकास आणि नवोन्मेष या ठिकाणी बघा 20,000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आहे. त्यानंतर बघू या ठिकाणी खाली बघा विकासाचा जो चौथा इंजिनचा स्वरूपात आहे तो निर्यात आहे. या ठिकाणी इम्पोर्ट करणंच महत्वाचं नाही तर एक्सपोर्ट सुद्धा करावं लागतं. तर यामध्ये बघा निर्यात प्रोत्साहन अभियान सुरू केलेलं आहे. वाणिज्य, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असतील तर यांच्या क्षेत्रीय आणि या ठिकाणी अभियानात जे आहे ते एक्सपोर्ट केले जाईल. भारत ट्रेडनेट आहे, त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी याचा समावेश केलेला आहे ज्याच्यामध्ये व्यापार वाढू शकतो. जागतिक क्षमता केंद्रांसाठी राष्ट्रीय आराखडा GCC या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर बघा विकास, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि विकास या ठिकाणी बघा विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक सुद्धा करण्यात आलेली आहे. 74 वरून 100% या ठिकाणी परकीय गुंतवणुकीसाठी सूट दिलेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, परकीय गुंतवणुकीसाठी 100% सूट. त्यानंतर बघा या ठिकाणी NBFRDI कडून कर्ज वृद्धी सुविधा सुद्धा आहे. ग्रामीण क्रेडिट स्कोर, क्रेडिट इतिहासाचा 3 अंकी सारांश याच्यामध्ये काय केलं जातं की सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत गट खाते ग्रामीण क्रेडिट स्कोर देतात. नंतर बघा निवृत्ती वेतन क्षेत्र सुद्धा आहे. समन्वय आणि विकास साधण्यासाठी एक मंच स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा नियामक सुधारांसाठी उच्चस्तरीय समिती आहे. राज्यांचा गुंतवणूक मैत्री निर्देशांकडे जनविश्वास विधेयक 2.0 सुद्धा याच्यामध्ये आहे. 100हून अधिक बिगर तरतुदी ती गुन्हेगारी स्वरूपाच्या ठरवणारे जनविश्वास 2.0 आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या. भाग 2 बघा प्रत्यक्ष कराविषयी आहे, जे त्यांनी कर लावलेले. डायरेक्ट आपण कर बघूया. या ठिकाणी सुधारित कर रचना 0 ते 4 लाख रुपयासाठी 0%, 4 ते 8 लाख रुपयासाठी 5%. त्यामध्ये खाली बघा 8 ते 12 लाख रुपयासाठी 10%, 12 ते 16 साठी 15% आणि 16 ते 20 साठी 20%, 20 ते 24 साठी 25% आणि 24 लाखांहून जर अधिक असेल तर 30% या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागते सरकारला. ठीक आहे. या ठिकाणी बघा अडचणी कमी करण्यासाठी TDS TCS मधील तर्कसंगतता पण आहे. यामध्ये बघा कर वजावटीची मर्यादा सध्या 50,000 वरून 1 लाख रुपये ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढवलेली आहे. त्यामध्ये भाड्यावरील जे TDS आहे वार्षिक 2.40 ते वाढून 6 लाख रुपये केलेले. अनुपालन भार कमी करायला व्यवसाय सुलभता सुद्धा केलेली आहे त्यांनी. त्यानंतर बघा रोजगार आणि गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक उत्पादन योजनासाठी कर निश्चितता केली. तर आंतरदेशीय जहाजांसाठी टनेज कर योजना सुद्धा केलेली आहे. स्टार्टअपच्या समावेशाचा कालावधीत वाढ केली. 2030 पर्यंत 5 वर्षांनी अजून वाढवलेलं आहे स्टार्टअपसाठी. पर्यायी गुंतवणूक या ठिकाणी बघा AIF द्वारे येऊन जाते. तर याचे सुद्धा सिक्युरिटीज मिळणार लाभांच्या कर आकारणीवर हे केलेलं आहे. प्रत्यक्ष कर, औद्योगिक वस्तूंवरील सीमा शुल्कासाठी वाजवी संरचना या ठिकाणी तयार करण्यात आहे 2025-26 साठी. टॅरिफ हटवण्यासाठी हे
पुढचं पाऊल जे या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर बघूया या ठिकाणी बघा अप्रत्यक्ष करांचा सुमारे 2600 कोटी रुपयाचा जो महसूल आहे जो देत होते तो घटणार आहे. औषधी द्रव्य असतील यामध्ये दिलासा दिलेला आहे आयातीसाठी म्हणजे 336 प्रकारच्या ठिकाणी औषध आहेत त्याच्यामध्ये आता शुल्क मुक्त केलेले आहे लागणार नाही. सीमा शुल्कामध्ये 5% सवलत दिलेली आहे. देशांतर्गत असतील म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील यामध्ये बघा 10% वरून 20% पर्यंत ओपन सेल केलेला आहे. त्यांना घटकावरून BCD मध्ये 5% पर्यंत कपात आहे. तसंच वस्त्रोद्योग सुद्धा या ठिकाणी सुधारणा करून आता 10% किंवा 20% ऐवजी 115 रुपये प्रति किलो पर्यंत त्यांनी या ठिकाणी आकारण्यात येणार आहे. यामध्ये पूर्णपणे त्यांनी काय केले शेडलेस आणि वस्त्रोद्योग यंत्रामध्ये हे सर्व केलेलं आहे. त्यानंतर लिथियम बॅटरी बघा लिथियम बॅटरी संदर्भात सुद्धा EV बॅटरी आता ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चालत आहेत ते वस्तूसाठी या ठिकाणी त्यांचा सुट्टे पार्ट लागतात तर त्यांना 28 मुख्य वस्तूंना EV बॅटरीच्या 35 आणि या ठिकाणी फोन बॅटरी उत्पादनासाठी 28 वस्तूंना सूट देण्यात आलेली आहे. शिपिंग आहे शिपिंग या जहाजाच्या निर्मितीसाठी लागणारा जो कच्चा माल सुटे भाग किंवा वस्तू येतात जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांना सुद्धा अजून 10 वर्षासाठी BCDतून सूट असणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही सगळं. त्यानंतर वेगवेगळे आणखी हे आहेत संचार दूरसंचार आहे याच्यामध्ये 20% वरून 10% पर्यंत कपात केलेली आहे निर्यात प्रोत्साहनासाठी. हस्तकलेच्या वस्तू आहेत शुल्क मुक्त इनपुट सूचीमध्ये आणखी 9 वस्तूंचा समावेश चर्मोद्योग येतोय. वेट ब्लूद्वारे BCD पूर्ण रद्द केलेली आहे त्यांनी. सागरी उत्पादने आहेत त्यामध्ये 30% वरून 5% पर्यंत अजून कमी केलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा निर्मितीसाठी आणि निर्यातीसाठी त्यावरील बंधने जी आहेत ती हटवलेली आहेत. तुम्हाला हे सगळे आकडे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हे सर्व तुम्हाला पाठ करायचं आहे. हे एवढंच वर्ष नाही तर पुढं येणाऱ्या वर्षासाठी सुद्धा ही अर्थसंकल्प तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे एक्झामसाठी. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.